सिद्धहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देव दत्तात्रेयमहं भजे। ॐ दिगम्बराय विद्महे अग्निपुत्राय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। ॐ गां दत्तात्रेयाय नमः नमः। गोरक्षा गोरक्षा गोरक्षा। गुरुदेव, आज्ञा मिळाली, आलोच. कल्याणमस्तु, शुभम भवतु. संकेत मिळाला आणि तू आलास गोरक्षा. तुम्ही बोलवणार म्हणून जागाच होतो मी गुरुवर. गोरक्षा, अरे थोडी विश्रांती घ्यायची ना. गुरुवर, तुम्ही मला बोलवलं आणि विलंब झाला तर म्हणून जागा होतो. गोरक्षा, अरे बालपणापासून तुझे हे असेच आहे. गुरुवर, मी स्नानाची तयारी करतो. सुरवर हो मच्छिंद्रना, गुरुवर हो देव मच्छिंद्रना, नरहर हो मच्छिंद्रना, शिवहर हो देव मच्छिंद्रना, देव मच्छिंद्रना, गुरुवर. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. नारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. हे श्री अग्निदेव, मी श्री दत्त महाराजांची सेवा करतो आहे. आपण ही संधी सोडू नये असे मला वाटते. श्री दत्तप्रभू माझे गुरु आहेत. त्यांची तू सेवा करतो आहेस याचा मला किती आनंद होत आहे हे मी शब्दात नाही सांगू शकत. गुरु शिष्य परंपरेचे संस्कार
तू पुनरुज्जीवित करतो आहेस गोरक्षा. दत्त दत्त जय जय दत्त 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 जय जय दत्त दत्त. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 जय जय दत्त 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 जय जय दत्त 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 जय जय दत्त 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 जय जय कल्याणमस्तु. शुभम भवतु. यशस्वी भव. आपण असे हात जोडू नयेत. आपण दिव्य विभूती. तुम्ही मला आवो जावो का करता आहात? कारण तुम्ही ज्येष्ठ योगी आहात पुणे. आपले नाव गहिनी आहे ना? हे नामकरण कोणी केले? अर्थातच आई वडिलांनी केले असणार. ह्या नावात काहीतरी गूढ आहे. आपला कोणत्या तरी गुरुपरंपरेशी संबंध असणार. तुमच्या जन्माचे काहीतरी रहस्य असणार आणि त्यातच सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. वय गहिनी आज दिवस हित कसा? गहिनीला हे शोभत नाही. अरे हसू नका. खरंच काय तर झालंय. गहिनी अरे बोल की. ते साधू बुवा गेले निघून. मग काय त्यांनी काही इथंच राहायला पाहिजे होतं की काय? हे जरा आती होते. अरे गहिनी अरे ती साधू लोक काय एका ठिकाणी राहतात होय? बरं झालं तू त्यांच्या माग माग नाही गेलास. अजून काय काळजीचं नाही नव. आहे की. अरे आता काय झालं? उद्या मुलगी दाखवायचा कार्यक्रम आहे. अरे पण मला लग्न नाही करायचंय. असं आहे वय. अरे इथं आमची लग्न झाली हा, पोरं बी झाली आणि तू अजून बी लगीन करायला तयार नाही वय. तुझं राहू दे. मग काय करायचं आता? ती लोकच नाही आली तर बरं होईल. विचार करायला लागेल. गहिनी ए, चला आपण निघू. काकी वरडायच्यात जाऊ. हो गहिनी येतो. गुरुवर
गोरक्षा, आसन ग्रहण कर. गोरक्षा, तुझा सेवाभाव पाहून मी प्रसन्न झालो आहे. परंतु आता तू इथे अधिक काळ थांबणे उचित होणार नाही, कारण तुला अत्यंत महत्वाची अशी दायित्वे पार पाडायची आहेत. गुरुवर, आपण आज्ञा करावी. उद्या प्रातःकाळी तू इथून प्रस्थान करावेस गोरक्षा. गुरुवर, तुम्ही मला एक सिद्धी प्रदान करणार होतात. होय गोरक्षा, मला त्याचे स्मरण आहे. आज रात्री मी तुला एक विशेष सिद्धी प्रदान करणार आहे, जिचा उपयोग तुला भविष्य काळात होईल. गुरुवर, आपण मला काय देणार आहात हे समजून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. गोरक्षा रे, ते तर तुला समजणारच आहे. परंतु आता भविष्यात तू काय कार्य करायचे आहे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. ये. ये गोरक्षा. आई, बाहेर जाऊन येतो. गहिनी, घरात थांब. बाहेर काय रे तुझं? घरातलं सगळं आवरलंय. अरे पण ती मंडळी मुलीला घेऊन येतील. काय हवं नको ते बघ की. मी येतो. गहिनी, गहिनी थांब. गहिनी. काय करावं याला आता? गुरुवर, मी प्रथम कोणते कार्य करणे अपेक्षित आहे? गोरक्षा, सर्वप्रथम तू गहिनीस दीक्षा देणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे त्याचा नाथपंथात प्रवेश होईल. त्यासाठी मला त्याच्या गावी जावं लागेल. होय, गहिनी कोण आहेत हे लोकांना समजणे अवघड आहे. त्यामुळे रीती रूढीप्रमाणे त्याने विवाह करावा, चरितार्थासाठी काही साधन करावे असे सामान्य जनास वाटते. लोकांनी त्यांचा विवाह लावून देण्याआधी तू तिथे पोहोचशील. होय गुरुवर.
गहिनीकडे पोचेपर्यंत वाटेत तुला अनेक प्रकारची दृश्य दिसतील. तंत्रमंत्र कारणे सज्जनांचे जगणे अवघड झाले आहे. तुला अशा प्रवृत्तींना आळा घालायचा आहे गोरक्षा. जशी आज्ञा गुरुवर. गुप्त वार्ता आली आहे. ज्या स्त्रियांना स्त्री राज्याबाहेर पाठवलं होतं त्यांनी संदेश दिला. आम्हाला तरी सांग. असं कसं सांगणार? का? त्यात काय झालं? अगं, गुप्त वार्ता म्हणजे ध्यानात येत आहे का? रोहिणी, तू योग्य तेच बोलतेस. तू देवीला जाऊन संदेश दे. कसला संदेश? काय झालं? उत्तम. देवी, शुभवार्ता आहे ना? होय, गहिनी म्हणून कोणी आहे. त्या कनक ग्रामाच्या जवळ आपल्या स्त्रिया पोहोचल्यात आणि त्या वेळोवेळी आपल्याला माहिती देतील. अहो, बरं झालं तुम्ही आलात. अगं रुक्मिणी, काय झालं? अहो, गहिनी केव्हाचा बाहेर गेलाय, अजून आला नाहीये. मग त्याला बाहेरच कशाला जाऊ द्यायचं? अहो, ऐकतोय का तो माझं? आता ती पाहुणी मंडळी यायची आणि हा नसायचा. बघतो मी. हो. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन, अलग निरंजन. देवी, आपण अजून एक नाव सांगितलं होतं. होय, गोरक्ष. त्याच नावाची तर भीती वाटतेय मला. ते केव्हाही येतील आणि यांना घेऊन जातील. नाही देवी, असं काही नाही होणार. त्यांचीच माहिती अजून मिळालेली नाही. आपल्या स्त्रिया प्रयत्न करत आहेत. मी वाट पाहते. काम तर व्हायलाच हवं.